राज्यभर चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज महत्त्वपूर्ण निकाल देताना न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. तब्बल 20 वर्षे चाललेल्या या खटल्याचा शेवट पुराव्याअभावी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेने झाला. न्यायालयाने निकाल वाचताना तपासातील अनेक त्रुटी आणि पुराव्यांमधील विसंगतीचा उल्लेख केला. आरोपींविरोधात सादर करण्यात आलेले अनेक मुद्दे आणि दावे ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होऊ शकले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात अनेक वर्ष सुनावणी, युक्तिवाद आणि साक्षी पुरावे सादर करण्यात आले, मात्र आरोपींविरोधात गुन्हा शंकातीतपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे अभियोक्त्यांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय आणि वैयक्तिक धक्का मानला जात आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आणि त्या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर आता खासदार ओमराजे निंबाळकर पुढे कोणती कायदेशीर भूमिका घेणार, उच्च न्यायालयात आव्हान देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.